थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅचकडे सुद्धा आपण वळणार आहोत. प्रीत पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये चांगली भूमिका ते अदा करत आहेत. मॅच सुरू होतोय. आमचे स्कोअर अपडेटर सुद्धा या ठिकाणी सज्ज होत आहेत. 10 वाजून 46 मिनिटं झालेत. स्ट्राईक इनकडे बॅटर आहेत रुद्र रॉयल्स टीमचा दीपेश राऊत आणि नॉन स्ट्राईक इनकडे मानस राऊत. पहिले षटक टाकण्याकरता यश आलंय. मानस पाटील आणि दीपेश हे दोन खेळाडू उतरलेत. यश पहिले षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. 10 वाजून 47 मिनिटांनी हा पहिला बॉल पडतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय दीपेशने. एक धाव मिळाली. एका धाब्याने त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. संघाचं सुद्धा खातं उघडलंय. मैदान क्रमांक 1 वर पुन्हा तुम्ही लक्षात घ्या. टॉस जिंकलाय रुदन सनराइज या टीमने आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जाते रुद्र रॉयल्स टीमला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज यश आलाय. आता उजव्या हाताचा बॅटर मानस स्ट्राईकिंग कडे असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा चोरण्याचा हेतू असतो त्यांच्या टीमचा. ओहो, कळवटा पादा चेंडू ऑन साईडला खेळून काढला जातो मिडॉन क्षेत्रामध्ये. मानस या बॅटरद्वारे मिडॉन मध्ये तो चेंडू खेळताना दिसलाय. एक धाव मिळाली. एका धाब्याने त्याने सुद्धा आपलं अकाउंट ओपन केलं. धाव संख्या 2. समोरच तुम्ही बघताय विनीत सोनी अक्टन येथील प्रतिष्ठित खेळाडू. अतिशय चांगला दर्जा खेळाचा आणि अर्थातच एअरपोर्टवर फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत असतात. नेहमीच चांगला सपोर्ट आम्हाला मिळत असतो. ओ, सुपला स्ट्रोक खेळला गेलाय. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये शतरक्षक तैनात होता आणि याच बरोबर दीपेशला परतावा लागतोय. पहिला धक्का. दीपेश इज आउट. मैदान क्रमांक 2 वर जे प्रेक्षक उशिराने पोहोचतात त्यांच्या माहिती करता मैदान क्रमांक 1 वर जो मॅच सुरू आहे रुद्र रॉयल्स विरुद्ध रुदन सनराइज या दोन संघादरम्यान. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज आहे यश. यशला मिळालं यश. आणि आता नवीन बॅटर बघूया कोण गेलाय. 33 क्रमांकाची जर्सी आहे नवीन बॅटरची. कशा पद्धतीने तो खेळ करतोय ती चर्चा आपण करणार आहोत. काव्य राऊत नवीन बॅटर गेलाय. मानस पाटील याला 7 त्याला चांगली धाबे लागेल. 2 धाबा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही स्थिती आहे बॅटिंग करताना रुद्र रॉयल्स या टीमची. रुद्र रॉयल्स टीमचा परफॉर्मन्स कसा झालाय त्याची सुद्धा आपण चर्चा करूया. रुदन सनराइज टीमने 3 पैकी 2 मॅच हरलेत. 1 मॅच में जिंकलेत. या उलट रुद्र रॉयल्स टीमने 3 पैकी 2 मॅच जिंकलेत आणि 1 मॅच त्यांची टाय झाली. शुभा कॅपिटल्स संघाविरुद्ध त्यांचं 1 मॅच टाय झाली. आता उजव्या हाताचा बॅटर जो आलाय त्याने आक्रमक भूमिकेमध्ये येत असताना चौकार खेचलाय. दॅट्स अ 4 रन्स. काव्य स्मॅश 4. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. धावसंख्या 4 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात त्या 6 धाबा 1 गडी बाद. पहिला ओव्हर प्रगति पर 6 रन 1 विकेट के नुकसान पर 1 गडी बाद 6 धाबा. भरपूर क्रिकेटचे चाहते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रुची चॅलेंजर्स टीमचे फॅन मित या ठिकाणी दाखल झालेत. कळवटा पदा चेंडूला खोदून काढलाय. 1 धाव तर मिळेल. वाईड ऑफ मिड ऑफ मध्ये चेंडू गेला. 1च धाव. दोघा बॅटर मध्ये आता चांगलं सामंजस्यपणा दिसलाय. कॉलिंग झाली
एका धाब्याची धावसंख्या 1 गडी बाद 7 धाबा. रुद्र रॉयल्स टीम यंदा चांगला परफॉर्मन्स देईल काय? मागच्या वर्षी सुद्धा चांगला परफॉर्मन्स त्यांचा झाला आणि टीमची नावं सुद्धा जी टीम सुरुवातीपासून खेळत आहेत, जे संघ खेळत आहेत तीच नावं आपल्याला या टीमची या चौथ्या पर्वामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत. चांगले दर्जेदार खेळाडू, कुळ्या गटातील मॅचेसमध्ये चमकदार कामगिरी करणारे खेळाडू आपण भंडारी प्रीमियर लीगच्या ह्या पर्वामध्ये बघितलंय. धावसंख्या 7, पहिलं षटक सुरू आहे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धाबा. पहिल्या षटकातील आता शेवटचा बॉल यशचा. ऑफ स्टंपर शपल झालाय आणि थेट क्षेत्ररक्षकाच्या भेटीला चेंडूला पाठवलंय. झेल टिपलाय धीरजने आणि आणखीन एक धक्का दिलाय बॅटिंग करणाऱ्या रुद्र रॉयल्स टीमला. 2 गडी बाद, धावसंख्या 7, पहिल्या षटकाची समाप्ती. थँक्यू. लक्षात घ्या, रुदन सनराइज 10:47 ह्या मॅचला सुरुवात केली. पहिल्या षटकाकरता तुम्ही जो वेळ खर्च केलाय तो सुद्धा लक्षात घ्या. 6 मिनिटं तुम्ही पहिल्या षटकाकरता खर्च केलेत. 4 मिनिटांकरता तुम्हाला 4 षटकांकरता 20 मिनिटं दिलेत. 4 षटकांसाठी 20 मिनिटं असतील, 25 मिनिटं असतील, त्या 25 मिनिटांमध्ये तुमचे 4 षटके टाकून पूर्ण व्हायला पाहिजेत. पहिलं षटक संपल्यानंतर 7 धाबा 1 गडी बाद. नवीन गोलंदाज 2 गडी बाद 7 धाबा झालेत आणि नवीन गोलंदाज आले धीरज राऊत. फलंदाज साईराज चौधरी, काव्य राऊत. स्ट्रायकिंगकडे काव्य असेल. 33 क्रमांकाची जर्सी त्याची पाहायला मिळाली. 25 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला बॅटर इन आउट ड्रिंक्स हे सर्व काही पकडलं जाईल आणि त्यापेक्षा जास्त अवधी लागला तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. ऑफ स्टंपर शपल झालाय. चेंडूला स्कोरलग रिझर्व्हमध्ये पाठवून दिलंय. थेट प्रेक्षकांच्या भेटीला मिळतील धाबा 6. षटकार. दोन गडी बाद, धावसंख्या धावपळकर 13 for 2. अडिकेत गोलंदाजी मार्गावर आलाय. व्हॉट हॅपन? उजव्या बाजूला आमचे जे समर्थक आहेत, प्रेक्षक आहेत, जास्त गर्दी करू नका. मैदानाच्या बाहेरून जा. जे काही चर्चा तिथे करायची असेल तर मैदानाच्या बाहेरून जा. हा जो वेळ आहे तो वेळ आपला जास्त खर्च होतोय. एकमेकाला सहाय्य करू. आपल्या BPL ने आपल्याला हेच शिकवलं. BPL भंडारी प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व आहे. शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज आयोजित पुरस्कृत BPL भंडारी प्रीमियर लीग 2025 आणि हे 4थं पर्व अतिशय चांगल्या पद्धतीनं होताना दिसतं. चर्चा होते, अजूनही ती चर्चा सुरू आहे. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊया. in the mix.
थँक्यू. चला आपले पंच त्या ठिकाणी चर्चा करत आहेत. तिसरे पंच तिथे स्क्वेअर लेग पंच गेले होते, स्ट्राईक इन पंच गेले होते. 6 धाबांचा तो इशारा आलाय आणि 6 धाबा आपण इथे ऍड केलेत. 2 गडी बाद 13 धाबा. हा वेळ आपण बघतोय 10:57 चालेत. योग्य पद्धतीने तुम्हाला ती वाटचाल करावी लागेल, कारण हा जो थोडासा प्रश्न निर्माण झाला होता, उद्भवला होता, त्याबद्दल आपण तो वेळ आहे तो वेळ याच्यामध्ये धरणार नाही, तो वेळ बाजूला काढणार आहोत. लगेचच मैदानाच्या आतमध्ये खेळाडू उतरतोय. धावसंख्या धावफळकर 13 लागली आहे. 2 गडी बाद 13 धाबा. संकटमोचकाची भूमिका अदा करावी लागेल गेलेल्या बॅटरला. धावसंख्या धावफळकर आहे ती 2 गडी बाद 13. साईराज चौधरी आणि बॅटर जर आपण बघितलं तर काव्य राऊत. स्ट्रायकिंग कडे काव्य राऊत हा खेळाडू. अजून मॅचला का सुरुवात होत नाही, थोडंसं व्यत्यय आलंय, तो व्यत्यय लगेचच दूर करा. क्रिकेटची वाढती क्रेज लक्षात घेता अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आजच्या दिवसात स्पर्धा सुरू आहेत. कडक ऊन जरी असलं तरी त्या कडक उन्हामध्ये ते तापमान न बघताच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरत आहे. चांगला फिटनेस अद्यापत करत आहेत. आज सर्वांनाच प्रिय असा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. या क्रिकेट खेळापासून आज जर बघितलं आजच्या दुनियेमध्ये तर कोणीच वंचित राहू शकत नाही. पहिलं प्रेम, एखाद्याला विचारलं की तुमचं पहिलं प्रेम कोणतं, तर त्याच्या मुखातून उत्तर येतं क्रिकेट. असा खेळ आहे आणि त्यामुळेच क्रिकेटची वाढती क्रेज लक्षात घेता महिला क्रिकेटपटूसुद्धा पुढे चांगलं क्रिकेट खेळताना दिसत आहेत. आपल्या वसई तालुक्यातील सुद्धा बऱ्याचशा युवती आहेत जे चांगला परफॉर्मन्स देतात क्रिकेटमध्ये. उन्नती संजय पाटील ही सुद्धा नायगाव पूर्व विभागामधून एक चांगला परफॉर्मन्स अंडर 15 मध्ये देते. ती खेळाडू सुद्धा भविष्यामध्ये म्हणजेच आय थिंक येणाऱ्या 2025 मध्येच WPL मध्ये दाखल होईल, हा माझा विश्वास आहे. जसं आपण एखाद्या खेळाडूबद्दल स्तुती करतोय, त्याचा चांगला खेळ बघूनच ती स्तुती होत असते. आयुष म्हात्रे हा मागच्या वर्षी 11 महिन्यापूर्वी भंडारी प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा प्रसंगी आले होते आणि त्यांच्यासोबत नितीन ठाकूर सरांना आपण पाहिलं होतं ज्यावेळेस टॉस त्याच्या शुभ हस्ते झाला होता. आणि तोच आयुष म्हात्रे जर आपण पाहिलं तर कालच्या चेन्नई सुपर किंग संघाकडून सिंग बनला आणि 48 चेंडूंमध्ये 94 धाबांची झंझावती खेळी त्याने पेश केली. दमदार खेळी त्याची होती. त्याचं प्रभुत्व आपल्याला दिसलं, त्याचं अस्तित्व आपल्याला दिसून आलं आणि ते अस्तित्व आता भारतीय टीममध्ये सुद्धा दिसेल असं वाटतंय. प्रत्येकाचं स्वप्न आहे की एखादं चांगला महान क्रिकेटपटू आपण बनावं. खेळ का थांबलाय याची चर्चा होतोय. पंच डिसिजन देतील तुम्हाला. ड्रिंक्स हवा आहे, बॅटिंग करणाऱ्या टीमला पाणी हवं आहे, तो पाणी मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. पोलीस पाटील साहेबांचं आगमन झालं.
क्षमा मागितली, पंचाने सांगितलं की त्या 4 धाबा आहेत, सो चौकार मिळेल आणि धावसंख्या धावपळकावर लागली जाते ती या वेळेला 4ने पुढे जाते. सतपाळा गावचे विद्यमान पोलीस पाटील संजय ठाकूर सरांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. सतपाळा गावचे पोलीस पाटील व्हाईट अँड व्हाईट ड्रेसमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आमचे मित्र सुद्धा आहेत आणि त्या अतिथी कक्षामध्ये येताना दिसत आहे संजयजी ठाकूर सरांचं या ठिकाणी आगमन झालं. मॅचकडे आपण होऊया. चौकारानंतर इथे 1 धाव मिळाली, 2 गडी बाद, धावसंख्या धावपळकावर लागले जातात ते 12 धाबा, 12 for 2, 2 गडी बाद 12. मैदान क्रमांक 1 वर रुद्रा रॉयल्स आणि मॅच सुरू आहे. बलाढ्य अशा वाटणाऱ्या रुदन सनरायझर्स या टीम दरम्यान, परंतु रुद्रा रॉयल्स टीमने कालच्या डे 1 मध्ये चांगली कमाल केली. 3 पैकी 2 मॅच जिंकल्यात. 1 मॅच त्यांचा शिवबा कॅपिटल्स संघाबरोबर बरोबरीत सुटलाय आणि आता पॉईंट टेबलमध्ये ते त्या ग्रुपमधून सध्या पुढे आहेत असं वाटते मला, नंबर 1 आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. हो हो, 2 ढ्यांमधून चेंडू होते पसार. गेटवे ऑफ इंडियाचा नजारा. मिळतील धावा 4. BPL चौकार. चौकारणीची धावसंख्येला आकार येतोय आणि धावा लागल्या जातात. 2 गडी बाद 16. जागा बनवली, इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेत आहे. हवेच्या कदाचित विरुद्ध दिशेने असल्यामुळेच हा झेल त्या ठिकाणी होतोय. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा 3रा धक्का. 3 गडी बाद, धावसंख्या 16, 16 for 3. सोळावर 3रा धक्का लागलाय आणि काव्य राऊत यांच्या सोबत आता नवीन बॅटर गेलाय. रोहन रोशन राऊत गेलेत. रोहन राऊत सध्या या BPLच्या 4थ्या पर्वाला मुक्त आहेत, कारण डाव्या हाताला दुखापत झालंय. खोचवडा येथून ते बिलॉंग करत आहेत. आज कालच्या डे 1 मध्ये त्यांना पाहिलं होतं. आज सुद्धा इथे कदाचित ते उपस्थित असेल आणि त्यांची कृपा, त्यांच्यामुळेच आम्ही धावतं समालोचन करण्याकरता इथे पोहोचलोय. समोर सौरभ ठाकूर आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. वेलकम एव्हरीबडी, सर्वांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल आलेल्या बॅटरने सुद्धा चांगल्या पद्धतीनं जागा बनवली. स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगले फटकेबाजी करावे लागेल. धावसंख्या धावफळकावर 1ने पुढे जाताना 3 गडी बाद धाबा लागल्या जातात त्या 17 धाबा आणि ह्या सरासरीने जर धावफळक पुढे गेला तर 46च्या आसपास धाबा होऊ शकतात. 1.5 बॉलची समाप्ती. 3 गडी बाद 17. गोलंदाज तयार. अनिकेत हो, अपील केलंय. लाऊड अपील होती, परंतु अपील पंचाने फेटाळून लावलंय. याचबरोबर 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर रुद्रा रॉयल्स टीमची धावसंख्या 3 गडी बाद 17 धाबा. 17 आफ्टर 2 ओव्हर. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.
आज जर आपण बघितलं तर बॅटचं मोजमाप सुद्धा घेतलं जातं. कालच्या आम्ही रजनीमध्ये MST याचे बॅट थोडेसे चेक करत होते पंच आणि थोडेसे अडकल्यानंतर अशी आशंका निर्माण झाली की बॅटची जी रुंदी आहे ती वाढली की काय. तसं इथे सुद्धा बघितलं आपण तर सुशांत मांजरेकर सरांकडे सुद्धा ती टेप आहे, मेजर टेप कदाचित, आणि त्या मेजर टेपने ते बॅटचं मोजमाप सुद्धा घेतलं जातं. धावसंख्या धाव फळकाभर लागली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 17 धाबा. लक्षात घ्या, जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू नका. आपण ती 10 मिनिटं तुमची वगळलेत, जो मध्ये या वेळेचं बंधन आहे, वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेनुसारच तुम्हाला ती षटकं टाकून पूर्ण करावे लागतील. पंच सुद्धा इशारा करत आहेत, कारण 17 वेळा बॅटची आदला बदली तदनंतर ड्रिंक्स ही मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ नका. पंचांच्या परवानगीशिवाय ती ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ नका. गोलंदाजी मार्गावर आता तिसरं षटक टाकण्यासाठी धीरज राऊतवर जबाबदारी आलंय आणि स्ट्रायकिंगकडे रोशन राऊत हा खेळाडू असेल. नाव रोशन आहे, नावाप्रमाणे चांगली खेळी त्याची होईल काय. DBN लाईव्हद्वारे थेट प्रेक्षेपण होतंय या स्पर्धेचं. रिव्हर्सचा पटका खेळायचा होता, त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय. हा 4था धक्का. 4 गडी बाद, धावसंख्या 17, आलाय खतरा. 17 for 4. शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे, आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मोंडकी मोजून चंडीची ती प्यास मराठ्यात. BPL म्हटलं तर खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर रुद्रा रॉयल्स टीमची धावसंख्या 4 गडी बाद 17 धाबा. एक चांगला टफ मॅच होईल असंच प्रेक्षकांची अपेक्षा आहे, कारण नुकताच रोशन हा खेळाडू त्रिफळाची बाद झालाय. स्विचिटचा पटका खेळायचा होता आणि आता वैभव राऊतवर नजर असेल. 5 बॉलमध्ये 10 धाबा काव्या राऊत या बॅटरने बनवलेत. धीरज राऊतला यश मिळालं. धीरजने त्याचा अनुभव जो आहे, संपूर्ण स्पर्धा ज्या होत आहेत भंडारी समाजाच्या आणि इतर स्पर्धा, तो अनुभव या ठिकाणी पूर्णतः घेऊन चांगली गोलंदाजी केलं. रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकाला ठाऊक असलं पाहिजे आणि त्या अनुषंगानेच क्रिकेटच्या मैदानामध्ये तुमचा खेळ व्हायला पाहिजे. 4 गडी बाद 17 धाबा. तिसरं षटक सुरू आहे. पुन्हा इथे थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस होत आहेत. गौरव हा खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलाय. शॉर्ट बॉल, वॉट अ स्ट्रोक, हाय हाय अँड हँडसम सिक्सर. इसे लाडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे. अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे, ढाल देगीची खण 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 मनी स्वराज्य दन दन दन. शिवरायांची अन मराठे, जिजामातेचा मान मराठे. उडत जाती शत्रू सारा भगवान रोवे. पुन्हा एकदा कडक फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता. 5वा धक्का लागलाय. यावेळेला वैभवला परत जावं लागेल. कॉन्सन्ट्रेशन करू शकला नाही या दुसऱ्या चेंडूवर. पहिल्याच बॉलवर षटका ठोकला होता, परंतु खेळपट्टीवर उभं राहिल्यानंतर तर धावा मिळतील. 5 गडी बाद, धावसंख्या 23. बबन सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. सफल खेळाडू खोड्या गटातील तो खेळाडू होता. 23 धाबा झालेत. याआधी उल्लेख केला मी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकित पाटील. पाच गडी बाद 23 धाबा. ओहो, षटकार लागल्यानंतर विकेट सुद्धा मिळाली.
परंतु आता नवीन गेलेला बॅटर अंकितने आपलं अकाउंट ओपन केलं. एक चेंडूंमध्ये एक धाव त्याने बनवली. हे षटक थोडंसं घटनात्मक आहे. वर खाली होताना दिसलं. पहिल्याच बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर षटकार. जलद गतीने षटक पूर्ण करण्याचा प्रयत्न तो करतोय. आता चेंडूला पाठवलं होतं शॉर्ट लेगच्या दिशेने. शतरक्षक पुढे आला. एक धाव केली पळून पूर्ण. धावसंख्या 5 गडी बाद 25. 2.5 बॉलचा खेळ संपलाय. धाबा लागल्या जात आहेत रुद्र रॉयल्स टीमच्या. 5 बाद 25. शेवटचा बॉल या षटकातील. शॉर्ट बॉल. चेंडू आपल्या फॉलोथ्रू मध्ये अडवायचा होता गोलंदाजाला. आता चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. डीप मिड ऑफ मधून थ्रो ॲक्युरेट येईल काय? 2 धाबा होतात पूर्ण. षटक क्रमांक 3 ची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रुद्र रॉयल्स टीमची धावसंख्या 5 गडी बाद 27. 9ची सरासरी आहे. ही सरासरी वाढवावी लागेल. ती वाढेल की नाही शंका आशंका निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्यासाठी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. मान जरे बेटे घणे लेवा ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे फेटे हाँ मान जरे बेटे घणे लेवा ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे वळू आपण 3 षटकांचा खेळ संपलाय. 5 गडी बाद 27 धाबा रुद्रा रॉयल्स टीमच्या. आणि आता बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचाने दर्शवला. म्हणजेच षटक क्रमांक 2 ते 4 मध्ये तुम्हाला तो घ्यावा लागतोय. आणि आता 38 सर्कलच्या बाहेर 4 कावडो असेल या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. पहिल्यामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 3 कावडो आपण बघितलेत. गोलंदाजी मार्गावर परेश राऊत आलाय. स्ट्रायकिंगकडे काव्य राऊत असेल. 11 वर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला अंकित पाटील नॉन स्ट्राईक इन कडे तुम्हाला पाहायला मिळतोय. ग्रीन आणि पिंक कलरच्या जर्सी आहेत या दोन्ही टीमच्या. व्हाईट बॉल बघितलं तर दशा आणि दिशा ही तुमची ज्यावेळेस दिशा जर योग्य असेल तर दशा चांगली राहते. इथे खराब चेंडू टाकला गेलाय परेश राऊतचा आणि त्यामुळेच फायदा झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे. अजून एक चेंडू खराब टाकलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात. 5 गडी बाद 29. सलग 2 चेंडू स्वर टाकलेत. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर प्रेक्षक आहेत ते उत्सुक आहेत. परंतु त्यांना विनंती करतोय की थोडंसं बाजूला आपण सरका जेणेकरून स्पष्टरित्या आमचे अपडेटर तुमच्यापर्यंत माहिती देतील. आता चेंडूला गली क्षेत्रामध्ये वळवायचं होतं. स्कोरेज थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाबेची नोंद होते. 1 धाव मिळाली काव्य राऊत या कावडूला. अंकित पाटील स्ट्रायकिंग कडे आता आलाय. 2 मध्ये 3 वर तो खेळतोय. 5 गडी बाद धावसंख्या 30. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 5 बॉल 4थ्या षटकामध्ये शेष आहेत. 30 for 5 इन 4th ओव्हर. शॉर्ट बॉल बॅकलिपचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. गरे फेटे हाँ मान जरे बेटे घणे लेवा ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे फेटे खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. बाप तो बाप रहेगा. बाप तो बाप रहेगा. बाप तो बाप रहेगा. बाप तो बाप रहेगा. धाव फलकाचा आकार आता वाढतोय. 36 वर 5 गडी बाद झाले. 4थं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं घेतलंय आणि पॉवरफुल बॅटिंग सध्या करताना दिसतंय. दर्शित हे सुद्धा आपल्या टीम करता जास्त मेहनत घेताना दिसतंय शुभा कॅपिटल्स टीमचे खेळाडू. आता गोलंदाजाचा जास्त रनअप नाही. छोटासा रनअप आहे. पंच म्हणून उगम घरत आणि सुशांत मांजरेकर सरांना तुम्ही बघताय. ओहो ऑफ स्टंपचा थोडासा जवळून जाणारा चेंडू होता आणि त्यामुळेच एक चांगला चेंडू समाप्त होताना आपल्याला दिसून येतोय. 5 गडी बाद 36 धावा. 3 बॉलची समाप्ती. 4थं षटक सुरू आहे. रुद्रा रॉयल्स टीम
संकट आलेत, संकटामधून बाहेर पडेल काय? कोलटप्पा चेंडूला काढलं होतं खोदून, कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक होता आणि त्याच्या हातामध्ये जेल देऊन बॅटर होतो फेल. 6वा धक्का, 6 गडी बाद, धाव संख्या 36, 36 सहा गडी बाद 36 धाबा रुद्रा रॉयल्स टीमच्या झाले. 3.4 चेंडूचा खेळ संपलाय. प्रोजेक्टेड स्कोअर जर आपण बघितला याच पद्धतीने हीच वाटचाल असली, अशाच धावा आल्या तर 49च्या आसपास त्यांचा धावपळक जाऊ शकतोय. नवीन बॅटर आता गेलाय करण. फक्त स्वीप करायचा होता. एक धाव मिळाली. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेलाय. 22चा इशारा. एक धाव, एक अतिरिक्त धाबेची नोंद होते आणि धाबा लागल्या जात आहेत 37 धाबा. एक षटकार जरूर आलाय, परंतु तदनंतर वापसी करताना गोलंदाज परेश राऊत या गोलंदाजाला तुम्ही पाहिलंय. 5 बॉलची समाप्ती. आता 4थ्या षटकातील हा शेवटचा बॉल असेल. व्हाईट बॉल. आणखीन धावा मिळतील, आणखीन धावा मिळतील. धाबा कशाही आल्या त्या संघाकरता मजबूती बांधत असतायत. धाव संख्या 6 गडी बाद 38 झाले. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. एक धाव फार महत्वाची. ओहो, अपील अपील अपील. पंच अपील पटावून लावतायत. पहिली 4 षटकं समाप्त झालीत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रुद्रा रॉयल्स टीमची धाव संख्या 6 गडी बाद 38, 38 फॉर 6. 38 धाबा, 6 गडी बाद. थँक्यू. वेळेनुसार आपण चाललो आहोत. आठव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेग मधून येतोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मिळाली. दुसरी धाबे करता बॅटर धावत आहेत आणि थ्रो येण्याआधी 2 धावा मिळत आहेत या चेंडूवर. धीरजच्या या चेंडूवर 2 धावा होत आहेत पूर्ण. धाव संख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात 40 धाबा. शेवटचंही षटक आहे. करण स्ट्राईक इन कडे. 12 धाबा काव्या राऊत या कावडूच्या होत आहेत. शेवटचे 5 बॉल. लेट रामने चांगली गोलंदाजी. व्हॉट हॅपन. जोरदार अपील केलंय, परंतु ते अपील नाकारले. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. हट्टाकट्टा मजूत बांधायचा यष्टीरक्षक त्या ठिकाणी अपील जोरदार करत आहेत रुदन सनराइज टीमचे. संघ मालकांचे सुद्धा आम्ही कौतुक करेन ज्या पद्धतीने संघ बांधणी केले स्वप्नील राऊत सरांनी. हा डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू मिस करतोय करण. 4 बॉल मध्ये फक्त 2 धाबा त्याने बनवलेत. धाव संख्या 6 गडी बाद 40. शेवटचे 3 बॉल. आता मोठा फटका. करण बनवेल का आपल्या संघाकरता रन? शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता आणि त्याने टिपलाय झेल. संपलाय करणचा खेळ. विकेटचं झाले पतन. 7वा धक्का. 7 गडी बाद. धाव संख्या 40, 40-7. सात गडी बाद 40 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. प्रज्वल सोरगे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रज्वल काय करतो त्याची सुद्धा चर्चा होईल.
टॉससाठी आपण बघणार आहोत दोन कॅप्टन कोण असेल आणि ती माहिती आमच्यापर्यंत लगेचच आयोजन समितीद्वारे दिली जाईल. पाहूया काय घडलं. नो बॉलचा इशारा. ओ नो, ओ नो, नो बॉल आलाय. बिमर चंडू होता. एक धाव पळून पूर्ण केली. 1+1 1+1 2 धावा. धाव संख्या 42. फ्रीट मुक्त संचार लायसन्स दिलाय फिरण्याकरता. बंधन नसेल आता. सफर कसंही करा. 42 धावा झालेत. 4 बॉलच्या समाप्ती. फ्रीट आहे. थोडंसं हुक केलंय. मिस्की हुक शॉट. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेताना धावबादच्या स्वरूपात बॅटर परततोय. एका धावेची धावसंख्या बनली 8 गडी बाद 43. 43 फॉर 8. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 43 धाबा 8 गडी बाद. एक चेंडू शिल्लक. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धाव संख्या 8 गडी बाद 43. नवीन बॅटर निशांत गेलाय. निशांत मात्र थोडासा उशिराने मैदानाच्या आतमध्ये. खोळवर जाऊन बॅटिंग क्रीजच्या खोळवर जाऊन शॉर्ट सिलेक्शन. एक धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता ते बॅटर धावतात आणि पाहता पाहता 2 धावा होत आहेत पूर्ण. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 8 गडी बाद 45 रुद्रा रॉयल्स टीमची. आणि 46 धावसंख्येचे टार्गेट असेल. 46 इज द टार्गेट. 46 धावा बनवाव्या लागतील दुसऱ्या इनिंग मध्ये रुदन सनराइज या टीमला. मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली. कॅप्टन टॉस साठी तिथे पोहोचतील. टॉस आपण करणार आहोत. शुभा कॅपिटल्स आणि आरटीजी किंग्स टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत.
यस अंपायर. इम्पॅक्ट प्लेअर घेतलाय. कुणाच्या बदली कोणता घेतलाय ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. टॉस केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी सज्ज आहेत. हीड असा आवाज होता. इथे आलाय टेल. आरटीजे किंग्स टीमचे कॅप्टनने टॉस जिंकलाय. दोन कॅप्टन या ठिकाणी दाखल झाले होते. कॉंग्रॅच्युलेशन. टॉस तुम्ही जिंकलात. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. सध्या या चौथ्या पर्वामध्ये तुमचा प्रवास कसा झालाय? लीग मॅचेस मध्ये तुम्ही गुणतालिकेमध्ये किती मॅचेस जिंकलेत आणि किती मॅच मध्ये हरलात? आम्ही 1 मॅच जिंकले, 2 मॅच हरलेत आणि आता पुढच्या मॅच आम्ही आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना इथे पाहायला मिळेल. हो नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा असेल. आरटीजी किंग्सचे कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आता दुसऱ्या बाजूला आपण बघतायत शुभा कॅपिटल टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असतं? आम्ही टॉस जिंकला असता तर प्रथम आम्ही फलंदाजीच करणार होतो. क्या बात आहे. मग टॉसची गरज नसते लागली आपल्याला. बॅटिंग तुम्हालाच दिली असेल. बॅटिंग करायचं आहे. 5 षटकांमध्ये किती धावा बनवाल? तरी 50 अबाव प्रयत्न करू आम्ही. गत विजेता म्हणून तुमच्या नावाची चर्चा जास्त होत आहे. आता यंदा तुमचा परफॉर्मन्स कसा झालाय? कालच्या दिवसात किती मॅच खेळल्यात, त्याच्यामध्ये विजय किती मिळाले आणि पराभव किती हाती आलेत? कालच्या दिवसात आम्ही टोटल 3 मॅच खेळले, त्याच्यामधले 2 मॅच जिंकलेत, एक आमची टाय झालेली आहे. तुम्हाला आशा आहे यंदा सुद्धा तुमचा संघ फायनलमध्ये दाखल होईल? 100%. चांगला मॅच पाहायला मिळेल. यस. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा तुम्हाला या मॅच करता. पुढील मॅचकडे आपण वळणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. नरवीर माझ्या अप्पा मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम BPL 2025. स्टील स्टे ट्यून ऑन DBN लाईव्ह. थँक्स कॅमेरामॅन प्रीत पाटील. वळी आपण दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. वेळेकडे सुद्धा आपल्या नजर असेल, त्यानुसारच तुम्ही तो खेळ दाखवायचा आहे. 11:29 झालेत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. अनिकेत आणि चिन्मय. बघूया आपण जे टार्गेट आहे 46 या धावसंख्येचं, त्याचा पाठलाग करण्याकरता सध्या रुदन सनराइज टीमचे 2 बॅटर उतरलेले आहेत. भंडारी प्रीमियर लीगची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आता मोठा फटका चेंडू हा येत होता. पाहूया किती धाव मिळतील. दोघांमध्ये जो चांगली क्वालिटी आहे, चांगले दर्जाचे क्रिकेटपटू आहेत, त्यामुळेच दोन्ही बॅटर चांगले उत्सुक आहेत धावा जमवण्याकरता. 2 धाबा ते पूर्ण करत आहेत. 2 धाबांशी खातं उघडलंय. यावेळेला अनिकेत राऊत आणि चिन्मय सोरगे. दीपेश गोलंदाजी मार्गावर. त्याचा पुढचा बॉल आत वळणारा चेंडू होता. बॅटला चेंडू फक्त ब्रश करून पुढे गेला, स्टेअर केलं. स्कोरीज थर्डमॅन क्षेत्रामध्ये 1 धाव तो सुद्धा पूर्ण करतोय आणि एका धाबणीची धावसंख्या 3. प्रभात सुपर किंग्स आणि PVR इंडियन्स टॉस इंडिया. प्रभात सुपर किंग्स आणि PVR इंडियन्स. PVR इंडियन्स टीमचे कॅप्टन आहेत जयेश, ते पोहोचलेत. प्रभात सुपर किंग टीमचे कॅप्टन या. टॉस आपण करून घेऊया. मैदान क्रमांक 1 वर पुन्हा एकदा माहिती देतोय. रुदन सनराइज टीमला 46 धावसंख्येचं लक्ष आहे. पाठलाग होतोय. पाठलाग करत असताना 4 धाबा बिनबाद झालेत त्यांच्या रुद्रा रॉयल्स टीम संघाच्या विरुद्धात. स्ट्राईकिंगकडे आता अनिकेत राऊत आहेत. दीपेश गोलंदाजी मार्गावर. शॉर्ट बॉल आडव्या बॅटचा वापर केला. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. डीप मिडॉन मधून थ्रो करण्याआधी एकाच धाब्यावर दोन्ही बॅटर समाधानी होत आहेत. 1 धाव जी पूर्ण केली जाते त्याच्याने काय होतं तर आत्मविश्वास हा वाढत असतो. आत्मविश्वासाला सोबत घेऊनच तुम्ही पुढे जाऊ शकतायत. ऑफ स्टंपर शफल झालाय. चेंडूला पाठवून देण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेग मध्ये. झेल ड्रॉप. झेल सुटलाय. सहज सोपा झेल सोडलाय त्या शतरक्षकाने. फलस्वरूप बॅटरला 1 धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 6 धाबा. 5 बॉलची समाप्ती. अजूनही 40 धाव बनवायच्या आहेत. 25 चेंडूंमध्ये 40ची आवश्यकता. मैदान क्रमांक 1 वर रुदन सनराइज या टीमला
क्रिकेट हा खेळ सातत्याने खेळल्यानंतर आपल्याला चांगले मित्र मिळत आहेत, प्रसिद्धी मिळते आणि चांगला फिटनेस सुद्धा मिळतोय. नुकताच टॉस सुद्धा झालाय. PVR इंडियन्स टीमचे कॅप्टन जयेशने टॉस जिंकलाय. डिसिजन काय घेतलं त्याची सुद्धा माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. PVR इंडियन्स टीमचे कॅप्टन टॉस जिंकलाय. निर्णय अजून पेंडिंग आहे, तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धाबा आहेत धाव फलकावर त्या बिनबाद 7 विदाउट लॉस. Like a one-man army. Ready? Batman forward, Batman pull up. Batman forward, Batman pull up. Batman forward, Batman pull up. Batman pull up. Batman pull up. Batman forward, Batman pull up. Batman forward, Batman pull up. Batman forward, Batman pull up. Bomb, bomb, bomb drop. पहिले षटक संपल्यानंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 7 धाबा. 24 बॉलमध्ये 39 धाबांची आवश्यकता. रुद्रा रॉयल्स संघाविरुद्ध रुदन सनराइजच्या टीमला. थँक्यू सो मच. रुदन सनराइज टीमला 39 धावा पाहिजे 24 बॉलमध्ये. 24 गेंदों में 39 रनों की दरकार. ग्राउंड नंबर 1 पर स्ट्राइक इंडवर बॅटर अनिकेत राऊत. नॉन स्ट्राइक इन कडे चिन्मय चोरगे. चिन्मय चोरगे अनुभवी खेळाडू आहेत. मागच्या 2024 मध्ये तिसऱ्या पर्वात सुद्धा चिन्मय याची बॅटमधून आपण धावांचा पाऊस पाहिला होता. BPL ची सुरुवात खऱ्या अर्थाने नाळा गावातून झाली आहे. नाळा येथून सुरुवातीला आपण भंडारी प्रीमियर लीगची स्पर्धा बघितली. तदनंतर या मैदानावर ही भंडारी प्रीमियर लीगची स्पर्धा बघतोय. ओहो, आता काय घडलंय? व्हॉट कॅच. हालात चाहे जो भी हो, हम रुकेंगे नहीं. गिर कर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. काही कोसळला परंतु नियंत्रण गेल्यानंतर चेंडूवरचं नियंत्रण कायम ठेवलं. विकेट मिळवली. पहिला धक्का लागलाय प्रत्युत्तर देणाऱ्या रुदन सनराइज टीमला. धाव संख्या धाव फलकावर 7. 1 गडी बाद. Bomb drop. आता ह्या टप्प्यावर असं वाटतं की धाबा बनणं कठीण आहे. 23 मध्ये 39 पाहिजे. 23 मध्ये 39 पाहिजे. धारदार गोलंदाजी, धारदार विस्फोटक फलंदाजी हे वैशिष्ट्य आहे रुद्रा रॉयल्स टीमचं. कारण काल ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केलाय साखळी सामन्यामध्ये गुणतालिकेत त्यांच्या ग्रुपमधून ते नंबर 1 वर आहेत. रुद्रा रॉयल्सने 3 पैकी 2 मॅच जिंकलेत आणि 1 मॅच त्यांच्या टाय झाला होता. दुसऱ्या बाजूला रुदन सनराइज टीमचा जर आपण विचार केला 3 पैकी 1 मॅच जिंकलेत आणि 2 मॅच त्यांना पराभवाच्या छायेत जावं लागलं. हा मॅच कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना जिंकावा लागेल. मोठ्या फरकाने मॅच जिंकला तर पुढे चांगली वाटचाल त्यांची होऊ शकतं. षटक क्रमांक 2 सुरू आहेत. प्रज्वल चोरगे गोलंदाजी मार्गावर. 23 बॉलमध्ये 39 ची गरज आहे. 23 मध्ये 39. या आधी चिनारला आपण बाद होताना बघितलं. आता कव्हर्स मध्ये स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये या ठिकाणी गॅप शोधलाय. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय. मिळतात धाबा 4. BPL चौकार. स्कोर मूव्स ऑन 11. 1 गडी बाद. धाव संख्या 11. चौकाराच्या मदतीनं हा धाव संख्येला आकार येतोय. 2 चेंडूची समाप्ती झाली. 22 बॉल मध्ये 35 धाबांची आवश्यकता. 22 मध्ये पाहिजेत 35. 35 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 22 बॉल.
आडव्या बॅटचा वापर केलाय. फुल पिच बॉल होता. चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पूर्णतः कॉन्सन्ट्रेशन फक्त आणि फक्त क्रिकेट या खेळावरच त्याचा पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच ही चांगली फिल्डिंग त्याची. एक धाव मिळाली. एका धावनीची धावसंख्या पुढे जाताना धावसंख्या पोहोचली आहे ती 12 धाबा. एक गडी बाद 12. पुढचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खोळून काढलाय. चांगला टप्पा बघितला. बाहेर निघणाऱ्या चेंडूवर हा प्रहार केलाय आणि ह्याच बरोबर ह्या चेंडूवर एक धाव मिळाली. धाबा लागले जात आहेत. 13 धाबा. 20 बॉल शिल्लक आहेत आणि 20 बॉल मध्ये 33 धावसंख्येची आवश्यकता. 20 मध्ये पाहिजे 33 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 20 बॉल. 20 मध्ये 33. काय रणनीती वेगळी आखली जाईल रुद्रा रॉयल्स द्वारे. पुन्हा चांगला फटका. एक धाव तर मिळाली. एकाच धाब्यावर बॅटर संतुष्ट होत आहेत. दोघेही बॅटर ठरवत आहेत की एक धक्का लागला त्यामुळेच आता मोठा धोका आपण पत्करू नये. गौरव राऊत आणि त्याच्या सोबतीला चिन्मय. स्ट्रायकिंगकडे चिन्मय चोरगे असेल. मोठा फटका चिन्मय चोरगेद्वारे गॅप मध्ये हा चेंडू टाकलाय. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जाईल काय. चांगला थ्रो होतोय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. एक गडी बाद 15. जिंकण्याकरता 18 बॉल मध्ये 31 ची आवश्यकता. 18 मध्ये पाहिजे 31 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. पुन्हा आपण वळूया मॅच कडे. 15 धाबा धावफलकावर. एक गडी बाद. गोलंदाज मार्गावर दीपेश राऊत आलाय. एक धाव तर मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जाईल काय. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. थ्रो करण्याआधी काय घडलंय बघूया. 2 धाबा सुरक्षित पूर्ण केलेत. धावसंख्या 2 ने पुढे झाले आणि धाबा लागल्या जातात. एक गडी बाद 17. धावसंख्या धावफलकावर. एक गडी बाद 17 धाबा. पुन्हा एकदा रनअप मध्ये गोलंदाज त्या ठिकाणी चुकतायत. फॅटर तयार नव्हता. एकदा बॉलर तयार नव्हता. 17 धावा बनलेत. लक्ष होतं या मॅचला जिंकण्याकरता 46. 17 धावा बनल्यानंतर आता 17 चेंडूंमध्ये 29 धाबांची आवश्यकता रुदन सनराइज या टीमला. 17 मध्ये पाहिजेत 29. चिन्मय चोरगे. ओहो, मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट 38 सर्कलच्या पर्यंत पोहोचवली. कधी कधी तुमच्या बॅटची ग्रीप सुद्धा चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे. अतिशय चांगले घट्ट तुमचे दोन्ही हात त्या हँडलवर बसले पाहिजेत बॅटच्या. इथे बॅट हातामधून सटकली. धाव काय मिळत नाही. डॉट बॉलची समाप्ती. धाव संख्या एक गडी बाद 17 धाबा. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडूंमध्ये 29 धाबांची आवश्यकता.
बघितलं आपण स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. 1 धाव एका धावेची भर पडली. धावसंख्या 1 गडी बाद 18 धाबा. आमचे समालोचक मित्र तुषारजी सोनावणे या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचा गोड आवाज सुद्धा तुम्ही बघणार आहात. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते जुडले जातील. 18 for 1. फुल टॉस बॉल. चेंडू हवेत आहे आणि हा झेल ड्रॉप. नजर हटी. दुर्घटना घटी. साईराज कडून ही मोठी चूक झाली. एरवी आउटफील्ड मधील एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्या बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या 19. 1 गडी बाद 19 धाबा. 14 बॉल मध्ये पाहिजे 27. रुद्रा रॉयल संघाविरुद्ध या धावा बनवाव्या लागतील. ओहो यष्टीरक्षक जात आहेत. चेंडूला उचलत आहेत. तोपर्यंत 1 धाव लेग बाय. शॉर्ट बॉल. चेंडूवर हल्ला तर केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून आता कोणती चूक नाही झाली. अखेरीस गोलंदाजाला विकेट मिळाली. दीपेशला विकेट मिळाली. विकेटचं झाले पतन. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 20. 2 गडी बाद 20 धाबा. अजूनही 26 धाबांची आवश्यकता. 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. तुम्ही भिडा किती मला लाडा किती. तुम्ही भिडा किती मला लाडा किती. द्यायचा जेवढा त्रास. द्यायचा जेवढा त्रास. It's A D. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला आहे. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मैदान क्रमांक 1 वर येतोय. गुणतालिकेमध्ये पुढे जाण्याकरता बॅटिंग करणाऱ्या टीमला हा मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. साईराज चौधरी 12 बॉलमध्ये 26 ची आवश्यकता. 20 धाबा धावफलकावर लागले. 2 गडी बाद 20. 46 धावसंख्येचं टार्गेट होतं. 12 मध्ये 26 ची आवश्यकता. 13च्या सरासरीने आता ही वाटचाल पूर्ण केली जाईल काय. 13च्या सरासरीने ती वाटचाल करावी लागेल. चांगलं काम या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावंच लागेल तरच तुमच्या नावाची ती चर्चा होत असे. आणि मैदान क्रमांक 1 वर हा जो मॅच आहे या मॅच मध्ये नेमका विजय कोणाचा होईल. एका बाजूला आवश्यकता आहे एका मोठ्या विजयाची. ओहो चांगला बॉल. धावबादची संधी आहे आणि अशा रीतीने धावबादच्या स्वरूपात आणखीन एक धक्का लागलाय. प्रत्युत्तर देणारा हृदय सनराइज टीमला 3रा धक्का. 3 गडी बाद धावसंख्या 20. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये 26 धाब्याची आवश्यकता. 11 मध्ये पाहिजेत 26 धाबा. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. आधी होतो मी शांत म्हणून मारल्या उड्या तुम्ही. अरे साऱ्यांना माहित आहे मी कुठं नाही कमी. 20 धाबा धावफलकावर लागल्या. 3 गडी बाद 20 धाबा. आता रिक्वायर्ड रन रेट 14.18 झाला. 11 मध्ये पाहिजे 26 धाबा. 11 मध्ये 26 ची गरज आहे. बघूया गोलंदाजीमध्ये काय बदल केले जात आहेत, काय व्हेरिएशन असतील त्याची चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. सरळ बॅटने चेंडूला कळून काढला जातं. गॅप मध्ये चेंडू जाते. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. शानदार स्ट्रोक. दमदार चौकार. मारल्या उड्या तुम्ही. अरे साऱ्यांना माहित आहे मी कुठं नाही कमी.
मध्ये आहे रे कोण बॉस बघ आहे रे कोण बॉस A D अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बॉस अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बॉस अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बॉस 3 गडी बाद धावसंख्या 24 धाबा 4 धाब्यानिशी धाव फळकावर थोडासा परिणाम होतोय 10 बॉलमध्ये 22 ची आवश्यकता आहे रुदन सनराइज संघाला आणि त्यांचे संघ मालक थोडेसे चिंतेमध्ये असेल कारण हा जर मॅच गमावला तर मग स्पर्धेमधील आव्हान संपुष्टात सुद्धा येऊ शकतं स्वप्नील राऊत ह्या संघ मालकाच्या भूमिकेमध्ये परेश आणि गौरव हे त्यांचे चांगले खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून त्यांच्यावर सुद्धा नजरा असेल वेळेचं बंधन आहे ते वेळेनुसारच आपण त्या ठिकाणी हा खेळ करायला पाहिजेत चौथं षटक सुरू आहे धावसंख्या धावफळकावर जर आपण बघितलं तर ती आहे 3 गडी बाद 24 धाबा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार मिस्टर साईराज चौधरी पुढचा बॉल साईराजचा शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू होता वाईट बॉलचा इशारा उगम घरत सरांचा धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि धाबा लागले जातात या वेळेला 3 गडी बाद 25 धाबा 10 मध्ये 21 ची आवश्यकता आहे एक एक चेंडूवर दबाव वाढत चाललाय हृदयाच्या टोके वाढू शकतायत मोठा फटका चेंडू हवेत आहे उंची जास्त तितकीच लांबी होईल काय शतरक्षकाने झेल टिपलाय आणि या ठिकाणी मोठा मासा गळ्यामध्ये अडकलाय विकेटचं पतन लागलाय चौथा धक्का 4 गडी बाद धावा लागल्या जात आहेत धाव फळकावर त्या 25 for 4 4 गडी बाद 25 धाबा 4 गडी बाद 25 धाबा 17 वेळा आपण या धावसंख्येचा उल्लेख करतोय जसा एक एक बॉल नंतर ते धाव फळक तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो 25 धाबा 4 गडी बाद 3.3 चेंडूचा खेळ संपलाय 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 21 धाबांची आवश्यकता 9 मध्ये पाहिजेत 21 धाबा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय क्षितिज नवीन बॅटर क्षितिज कशा पद्धतीने खेळ करेल त्याची चर्चा आपण करणार आहोत थोडंसं दबाव दडपण वाढलंय चांगला झेल टिपला गेलाय ओहो ह्या चेंडूला खोदून तर काढलाय चेंडू जातोय मिड विकेट च्या दिशेने 2 धावा मिळतील बॅटरला 2 धावांची भर पडली 2 धावांची धावसंख्येत खात्यामध्ये भर पडल्यानंतर धाबा लागल्या जात आहेत 4 गडी बाद 24 धाबा अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत 4 गडी बाद 27 धाबा सध्याची स्थिती काय आहे ते जाणून घेऊया 8 मध्ये 19 धावा पाहिजेत 8 मध्ये 19 धाबांची आवश्यकता मोठा फटका खेळायचा होता चेंडू हवेत आहे यष्टीरक्षक चेंडू खाली पोहोचेल काय एक धाव तर मिळाली शतरक्षकाची चुकीमुळेच दुसऱ्या धाव्यामध्ये ते परिवर्तन दिसतंय 2 धावा 2 धावांची धावसंख्या पोहोचली 4 गडी बाद 29 3.5 चेंडूचा खेळ संपलाय 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये 17 धाबांची आवश्यकता 7 मध्ये पाहिजे 17 धाबा आतापर्यंत जो खर्च झालेल्या वेळाबद्दल म्हणायचं झालं तर खऱ्या अर्थाने 22 मिनिटं खर्च झालेत या दुसऱ्या इनिंग मध्ये 4 षटकांकरता 25 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिलाय परंतु वेळ कसा वाचेल याची दक्षता घ्या सरळ बॅटने खेळून काढलं जातं मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि अशा रीतीने 4 षटकांची झाली समाप्ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर
प्रत्युत्तर देत असताना धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 30. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 16 धाबांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 16 धाबा. 6 बॉल रिमेनिंग, 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion, 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 champion. Everybody know Chris Cale is a champion. Dini a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bundy is a champion, Folland is a champion, Lara is a champion. चला 24 मिनिटं खर्च झाले तुमचे. आणखीन जास्त मिनिटं गेली तर मग एक काढू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घाबा लागेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा 4 गडी बाद 30. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 16 धाबांची गरज. 6 मध्ये पाहिजे 16 धाबा. चेमे चाहिए 16 रन. स्ट्राईक इन कडे उजव्या हाताचा बॅटर पाहायला मिळतोय क्षितिज खिनी आणि नॉन स्ट्राईक इन कडे परेश राऊत. रोहन राऊतचं हे षटक कसं असेल? 16 धाबा तो डिफेंड करेल काय? पॉइंट टेबल मध्ये टॉप वर राहायचं असेल तर रुद्र रॉयल्स टीमला हा विजय नोंदवावा लागेल. एका धाब्याची भर पडली. एका धाब्याची धावसंख्या 4 गडी बाद 31 धाबा. संकटामधून बाहेर काढण्याची जबाबदारी आता संकट मोचकाची असेल. परेश राऊत हा संकट मोचक बनेल काय? 5 मध्ये पाहिजेत 15 धाबा. 5 चेंडू आणि 15ची गरज. फुलटॉस बॉल. 15 धावा पाहिजे होत्या. फुलटॉस बॉल दिलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलाय. सीमारशे पार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. षटकाराच्या मदतीनं 4 गडी बाद धावसंख्या 37 झाली. आता 4 चेंडूंमध्ये 9ची आवश्यकता. सरळ बॅटचा वापर केला जातो. मिड ऑफ मध्ये चेंडू गेलाय. एक धाव तर मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयास केला जाईल काय? थ्रो येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली. 4 गडी बाद 39. 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली आहे ती 4 गडी बाद 39. 3 मध्ये 7 धाब्यांची आवश्यकता रुदन सनराइज या टीमला. 3 मध्ये पाहिजेत 7. पुन्हा प्रेक्षकांची गर्दी वाढली. या मॅच कडे प्रेक्षक आकर्षित होताना दिसत आहेत. ओहो, मोठा फटका असेल काय? क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता कोणती चूक नाही झाली. अखेरीस रोहन राऊत याला विकेट मिळाली. विकेटचं झाले पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला आणखीन एक धक्का. 2 बॉल शिल्लक आणि 2 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. इम्पॅक्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट म्हणून रुपेश या खेळाडूचा वापर या ठिकाणी केला जातोय. पंचांपर्यंत ही माहिती दिली जाते काय? पाहूया. इम्पॅक्ट म्हणून यस दीपक कोतवाल सर दाखवत आहेत की इम्पॅक्ट हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय. 5 गडी बाद धावसंख्या 39. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंमध्ये 7 धाब्याची आवश्यकता. काय चांगला तरार या मैदानावर सुरू आहे. एका बाजूला रुदन सनराइज आणि दुसऱ्या बाजूला रुद्र रॉयल्स टीम जर हा मॅच जिंकतोय तर पॉइंट्स टेबल मध्ये ते टॉपवर पुढे आणखीन जातील. आणि दुसऱ्या बाजूला रुदन सनराइज जर हा मॅच जिंकतोय तर त्यांच्या आशा पल्लवीत राहतील. अन्यथा BPL मधून थोडासा परतीचा रस्ता घ्यावा लागेल. मोठा पटका खेळायचा होता. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची नाहघाई केली. एका धाब्याची भर पडली. एका धाब्याची धावसंख्या पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत 6 गडी बाद 40.
फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद 40 धाबा, 1 बॉल आणि गोल्डन षटकाराची आवश्यकता. 1 चेंडू 6 ची गरज. Set 3, 2, 1. 4 ओव्हरचं टायमिंग होतं ते 25 मिनिटाचं. शेवटचे 1 बॉल आणि एका बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत आता 6 धाबा. 1 चेंडू 6 धाबा. गौरव सुद्धा संघाकरता चांगली खेळी करताना दिसला नाही आणि आता एका मागून एक खेळाडू बाद होताना दिसत आहेत. 6 गडी बाद 40 धाबा, 1 बॉल 6 ची आवश्यकता. हिरो बनण्याची संधी गोलंदाजाला, हिरो बनण्याची संधी फलंदाजाला. स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे क्षितिज. आज बघूया क्षितिज नेमकं काय करतोय. ओहो, क्षितिजने मोठा फटका खेचलाय आणि याच बरोबर या ठिकाणी तो 6 धावांशी या मॅचला जिंकून देत आहे. व्हॉट अ स्ट्रोक. अफलातून बॅटिंग. आकाशाला गवसणी घालणारा षटकार हा क्षितिजने ठोकलाय. बिगी. तुषार सोनवणे यांचा गोड आवाज आपण बघणार आहोत. अर्थातच भूगोलाच्या पुस्तकामध्ये एक प्रश्न होता की क्षितिज म्हणजे काय. आभाळ जिथे जमिनीला टेकल्याचा भास होतोय त्याला क्षितिज असं म्हणतात. आणि इथे सुद्धा क्षितिजने अतिशय चांगला दर्जेदार खेळ केला. बरोबर आकाशाला गवसणी घालणारा षटकार त्यांनी खेचलाय आणि 6 धाब्यांशी त्यांनी या मॅचला जिंकून दिलंय. एक विनंती असेल शिवामाळी ग्राउंड स्टाफ. शिवामाळी आमचा ग्राउंड स्टाफ यांना विनंती करतोय की मैदान क्रमांक 1 वर स्क्वेअर लेग बाउंड्री आणि अर्थातच ते आखण्याकरता आपण पुढे या. शिवामाळी ग्राउंड स्टाफ रिक्वेस्ट आहे तुम्हाला. मॅन ऑफ द मॅच धीरज राऊत इज द मॅन ऑफ द मॅच. धीरज, कॉंग्रॅच्युलेशन. धीरज